हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB इथनं केंद्र सरकाराची नोटिफिकेशन घेऊन आले आहे. वयोमर्यादा 18 ते 36 वर्षापर्यंत असणार आहे आणि अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे. वेतनही खूप चांगलं असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रिक्रुटमेंट बोर्ड्स. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस असणार आहे ही, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी. रिक्रुटमेंट फॉर ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्च. तर अशी ही जागा आहे. आणि ओपनिंग डेट जी ॲप्लिकेशनची आहे ती 30/7/2024 असणार आहे, म्हणजे आज. आणि क्लोजिंग डेट 29 ऑगस्ट 2024 असणार आहे. मॉडिफिकेशन काही करायचं असेल तर त्याच्यानंतरच्या डेट्स आहे 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. आता पोस्ट कोणते आहे, जसं मी वर वाचलं, केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्चच्या 7 पे लेवल असेल त्यांना, म्हणजे 44,900 अप्रॉक्सिमेटली असेल. आणि एज 18 to 36 इयर्स आणि गोरखपूरलाच आहेत या जागा. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट लेवल 6 35,400 रुपये असणार आहे. 18 to 36 इयर्स आणि जागा पहा 8,000च्या जवळपास जागा आहे. तुम्ही पाहू शकता RRB वाईज रेल्वे झोन, म्हणजे जिथे झोनल ऑफिस असतात तिथे या रिक्रुटमेंट असणार आहे. फक्त वरच्या 17 सोडून त्या फक्त गोरखपूरमध्ये असणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट वेटिंग फॉर फायनल रिझल्ट्स, टेक्निकल क्वालिफिकेशन दे आर नॉट एलिजिबल, म्हणजे तुमचं जर तुम्ही रिझल्टसाठी थांबले आहात तर तुम्ही एलिजिबल नाही आहात. कॉमन ऑनलाईन टेस्ट होणार आहे RRBची, तीच तुम्हाला देणे अनिवार्य आहे. आणि तुम्ही जर एका पोस्टसाठी सिलेक्ट झाला आहे, फायनल झाला आहे, तर तुम्ही दुसऱ्या पोस्टला ॲप्लिकेशन करू शकत नाही. तुम्हाला डिफरंट एक्झाम ग्रुप चूज करतावेळी एकच एक्झाम ग्रुप चूज करावा लागेल, म्हणजे तुम्ही दोन्ही पोस्टसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एकच फॉर्म भरावा लागेल, अदरवाईज तुम्ही रिजेक्ट व्हाल. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे पॉईंट्स दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. जनरल इन्स्ट्रक्शन्स, आपण मेन पॉईंट वाचूया. इथे पाहू शकतो आपण हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. फिजिकल फिटनेस टेस्ट पण होणार आहे, तुम्ही पाहू शकता काय काय चेक करणार आहे. एलिजिबिलिटी दिलेलं आहे, इथे एज दिलेली आहे. त्यानंतर एज ग्रुप अपर डेट लिमिट दिलेली आहे कॅटेगरीजसाठी. त्यानंतर एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे सगळ्या कॅन्डिडेट्ससाठी 500 रुपीज आहे आणि 400 रुपये रिफंडेबल आहे बँकिंग चार्जेस डिडक्ट करून. स्टेज 1 CBTसाठी म्हणजे 500 रुपये भरायचे आहे तुम्हाला. त्यानंतर SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और EBC इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, त्यांची फी 250 रुपीज असणार आहे आणि बँकिंग चार्ज डिडक्ट केल्यावर रिफंडेबल असणार आहे पहिली CBT तुम्ही हे झाल्यावर, अपियर झाल्यावर. त्यानंतर जे कॅन्डिडेट्स पहिली स्टेज CBT अटेंड करतील त्यांनाच रिफंड हा मिळेल. ह्या जे रिफंडबद्दल बोललं जात आहे ते. त्यानंतर ऑनलाईन मोड आहे, तुम्हाला ऑनलाईन ही फी भरायची आहे. त्याच्यानंतर रिफंडबद्दल इथे दिलेलं आहे, रिझर्वेशन्सबद्दल दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ही ॲड खूप मोठी आहे, जर मी सगळी वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा आणि बोरिंग होईल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी इथे दिलेलं आहे. त्यानंतर
आपण फी बघितली रिक्रुटमेंट प्रोसेस. तर रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे? फर्स्ट स्टेज सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. सेकंड स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. त्याच्यानंतर जे लोक क्वालिफाय होतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर मेडिकल टेस्ट होईल आणि मग तुम्हाला एक्झामिनेशन स्केड्यूल अँड व्हेन्यूज सांगितले जातील SMS किंवा ईमेलने. मग तुम्हाला मेडिकल नंतर तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. त्यानंतर CBT पहिली CBT जी असणार आहे ती 120 मिनिटांची असणार आहे PWBD कॅन्डिडेटसाठी आणि 90 मिनिटासाठी सगळ्या नॉर्मल जनरल कॅन्डिडेटसाठी. 100 प्रश्न असतील. इथे दिलेला आहे प्रश्न मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स असे कॅटेगरीज असतील. नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आहे आणि मार्क्स दिलेले आहे. मिनिमम पर्सेंटेज दाखवलेले आहे. UR अनरिझर्व 40%, EWS 40%, OBC 30%, SC 30%, ST 25%. तिथे सेकंड स्टेज पण दिलेलं आहे. सेकंड स्टेजसाठी पण तुम्ही इथे सब्जेक्ट पाहू शकता, नंबर ऑफ क्वेश्चन पाहू शकता, मार्क्स पाहू शकता. त्यानंतर इथे दिलेलं आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कोणता ग्रुप असणार आहे ते तुम्ही पाहू शकता. आय होप मी सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहे त्या कवर केलेल्या आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ते दिलेलं आहे कसं करायचं आहे. लिस्ट ऑफ RRB वेबसाईट्स दिलेल्या आहे, तुम्ही मुंबईची पाहू शकता. त्यानंतर जनरल गाईडलाईन्स दिलेल्या आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म केव्हा रिजेक्ट होतो, कॉल लेटर काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय आणायचं आहे, अगदी सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही या वेकन्सीसाठी एलिजिबल असाल तर नक्की प्रिंट काढून व्यवस्थित सगळं वाचा आणि मग काळजीपूर्वक फॉर्म भरा. आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.